कला सरस्वती ग्रुप सादर करत आहोत रणजित देसाई लिखित गंधाली कथासंग्रहातील कथा आर्द्रा। सहभागी कलाकार प्रिया चंद्रात्रे, शिल्पा पाठक, प्रतीक देशपांडे, अनघा गपचूप आणि दिग्दर्शन अनघा गपचूप। मृगाने आपल्या सरत्या पावसात आर्द्राशी गाठ घालून दिली। पश्चिमेचे गार वारे गडाच्या माथ्यावर घुंगावू लागले। पावसाची अखंड धार गडावर कोसळू लागली। बाले किल्ल्याच्या 7 महालातील आपल्या महालात पुतळाबाई बसल्या होत्या। दारात मनोहरी उभी होती। पुतळाबाई म्हणाल्या, मनू, अष्टकोनी महालाकडे जाऊया, चल। पण राणीसाहेब, तिथं कोणालाही जायची परवानगी नाही, तसा सक्त हुकूम आहे। पहाऱ्यावरच्या विठोजीला आम्ही येत असल्याचं सांग, पहारे बाजूला घ्या म्हणावं। मनोहरी पाठोपाठ येणाऱ्या पुतळाबाईंना पाहताच पहारे मागे हटले। विठोजीने मुजरा केला, विठोजी, इथे पहाऱ्याची गरज नाही, इथला पहारा उठवा। आम्ही पहारा उठवलाय असं राजांना सांगा। पुतळाबाईंनी महालात पाय ठेवला। गालीच्या वरच्या बैठकीवर सोयराबाई गुडघ्यात मान घालून बसल्या होत्या। पलंगावर राजाराम झोपले होते। पुतळाबाईंना पाहता सोयराबाई रडू लागल्या। पुतळाबाई जवळ जाऊन बसल्या। धीर करून त्यांनी सोयराबाईंच्या पाठीवर हात ठेवला। काही वेळाने सोयराबाईंनी आपला शोक आवरला। त्यांनी विचारलं, केव्हा आला? 4 दिवस झाले। आज परवानगी मिळाली वाटतं। आपल्या माणसांना भेटायला परवानगी लागत नाही। युवराज झोपलेत का? 2 दिवस ताप येतोय। मग औषध? औषध कशाला हवं? हत्तीच्या पायाखाली जाण्यापेक्षा आजारपणातच। बाई, काय बोलताय हे? या लेकरांनी काय केलंय हो? पुतळाबाई राजारामांच्या जवळ गेल्या। राजारामांनी पुतळाबाईंना मिठी मारली। ते रडू लागले। युवराज, रडायचं नाही। युवराज कधी रडतात का? आई साहेब, दादा महाराज आम्हाला हत्तीच्या पायाखाली देणार असं कोण म्हणतं? कुणी कशाला म्हणायला हवं? खुद्द तुमचे चिरंजीवच येऊन सांगून गेले, जोवर हत्तीच्या पायाखाली दिले जात नाही तोवर या महालात राज्य करा असे म्हणाले। बाई, आमचा काही दोष नाही, सगळं त्या दोघांनीच केलं। दोष नाही कसा? एवढं आजार पण राहिलं, पण आम्हाला गडावर घेतलं नाहीत। आम्ही काय केलं होतं हो तुमचं? काय सांगू बाई, सारा दोष आमच्यावरच। आता कुणाला भेटायचंच नाही म्हटल्यावर कोण काय करणार? बाई, निदान आता तरी खोटं बोलू नका। गडाचे दरवाजे बंद करून घेतलेत। आम्ही गडावर आलो असतो तर फार बरं झालं असतं। निदान आज जे घडतंय ना ते तरी टळलं असतं। हवं ते म्हणा, पण काही सुचलंच नाही हेच खरं। आम्हाला खूप काही सांगायचं आहे, पण आम्हाला काहीही ऐकायचं नाही। मनू, वैद्यांना घेऊन ये। युवराजांची तब्येत बरी नाहीये म्हणावं। दादा महाराज का रागवले? आम्हाला त्यांची भीती वाटते। युवराज, धाकट्या भावाला कोणी शिक्षा करतं का? रागावले असतील। राग शांत होईल। तुम्हाला जपणं हे त्यांचं कर्तव्य आहे। चांगला जपतोय। आईची जाण नाही तो भावाची काय ठेवणार? का ठेवावी त्याचं कारण समजेल। त्या शब्दाबरोबरच दोघींच्या नजरा दरवाजाकडे गेल्या। दरवाजात संभाजी राजे उभे होते।
भ्यायलेले राजाराम पुतळाबाईंना बिलगले. महालात येत संभाजीराजे पुतळाबाईंना म्हणाले, आमच्या विरुद्ध तक्रारी चालल्या होत्या वाटतं. त्याचसाठी महालावर सक्त पहारे ठेवले होते. पहारे आपण उठवले असे ऐकतो. होय. पण आईसाहेब. युवराज, हा वाडा आहे. आजवरचे महालाचे पहारे इथल्या माणसांची आदब म्हणून राहत असत. त्याच महालावर तुरुंगासारखे पहारे शोभा देत नाहीत. आपले गडाचे पहारे चोख आहेत. इथे त्यांची गरज वाटत नाही. जशी आज्ञा. युवराजांना बरं नाही, ज्वर आहे. संभाजी राजे वळले. धीमी पावलं टाकत ते पलंगाजवळ गेले. 10 वर्षांचे राजाराम त्यांच्याकडे पाहत होते. दादा महाराज रागावला? नाही बाळराजे, तुमच्यावर कोण रागावेल? ते बळ आम्हाला नाही. औषध घेतलं नाही ना? वैद्यराज जरूर येतील. मनू भेटली होती. वैद्यराजांना मुभा द्यायला आम्ही सांगितलंय. कोण वैद्य? दुसरे कोण? आपले वैद्यराज, ज्यांनी आबासाहेबांना औषध पाणी केलं ते. समजतात हो आम्हाला बोलणी. आमची हरकत नाही. आपल्या हरकतीचा सवाल आता उरतच नाही. तो अधिकार केव्हा सरला हे ध्यानी घ्यावं. युवराज. आईसाहेब, आपल्याला यांची करणी माहीत नाही. फार सहन केला आईसाहेब. एक विचारतो, तुम्ही कशासाठी थोरल्या बाईसाहेबांना पाठीशी घालता? आबासाहेब आजारी होते. तुमची आमची आठवण त्यांनी घडोघडी केली असेल. पण गडाखालच्या तुम्ही गडावर येऊ शकला नाही ते पन्हाळाला असलेले आम्ही कसे येणार? बाळराजे. बाळराजे. आबासाहेब आम्हाला नेहमी याच नावाने हाक मारीत असत. आईसाहेब, ही हाक आता ऐकू यायची नाही. आबासाहेब गेले, पण आम्ही गादीचे वारस असताना मंत्र्यांच्या सल्ल्याने राजारामांचं मंचकारोहण करवलं आणि खुद्द आम्हाला अटक करण्यासाठी फौज घेऊन मंत्री पाठवले. यातला एक तरी गुन्हा क्षम्य वाटतो? सांगा, कोणत्या आधारावर हे सर्व आणि हे सारं विसरावं? त्या तुमच्या थोरल्या आईसाहेब आहेत. तेवढा आधार पुरेसा नसेल तर दुसरा हुडकूनही सापडणार नाही. थोरल्या आईसाहेब. आईसाहेब म्हणून कोणी आईसाहेब होत नाही. आमच्या आईसाहेब तर आम्हाला केव्हाच सोडून गेले. युवराज, जबान सांभाळा. आम्ही जिवंत आहोत अजून. क्षमा आईसाहेब. भावनेच्या भरात अक्षम्य चूक केली. आम्ही क्षमा मागतो. युवराज, चुका नेहमी भावनेच्या भरातच होतात. पुन्हा पुन्हा असं कधीही बोलू नका. आम्ही येतो. या, पण एक विनंती आहे. आज्ञा करावी. आम्ही ऐकलंय की आनाजी आणि मोरोपंत यांच्या हाती बेड्या आहेत. त्या उतरवायला सांगा. अशक्य. ही विनंती नाही, आज्ञा आहे. इकडून अनेक वेळा त्या दोघांच्या हाती सोन्याचे तोडे चढवलेले पाहिलेत आम्ही युवराज. त्याच हातात बेड्या शोभा देत नाहीत. जे गुन्हेगार आहेत त्यांना जरूर शासन करा, पण तो दरबार एवढ्यात भरवण्याची घाई करू नका. कारण समजेल आईसाहेब? युवराज,
आपलं दैव बलवत्तर. आपण विजयी ठरलात, सुखरूप गडावर आलात. पण राज्य सांभाळण्याचा विचार करण्याआधी एका गोष्टीचा विचार जरूर करा. बोलावं. आम्ही समजलो नाही. सारीच गडबड झाली. आम्ही ऐकलंय की क्रियाकर्म सुद्धा व्यवस्थित पार पडली नाहीत. कोण करणार? त्यांचं कुणी इथं नव्हतंच ना. संभाजीराजांनी मुजरा केला. ते महालाबाहेर गेले. पुतळाबाईंनी अश्रू टिपले. पुतळाबाई मनोहरीसह केव्हा महालाबाहेर गेल्या ते सोयराबाईंना कळलंच नाही. 2 प्रहर कललेली असताना मनोहरी पुतळाबाईंच्या महालात आली. तिने संभाजीराजे येत असल्याची वर्दी दिली. संभाजीराजे आले. त्यांनी पुतळाबाईंना मुजरा केला. बसा. आपण पंडितजींचा सल्ला घेतलात? जी. आईसाहेब, आपली शंका बरोबर होती. अद्याप अस्थींचा विधी अपूर्णच राहिला आहे. त्यामुळे परत सर्व क्रियाकर्म करावं लागेल. मग तसं करा. आम्ही गडावर आल्यापासून 10वा दिवस. एकादशीला 10वा दिवस येतो. तो दिवस पंडितजींनी निवडलाय. ठीक आहे. त्यांच्या नावाला साजेसं असंच सगळं करा. जशी आज्ञा. कशातही कमतरता राहून देऊ नका. आणि हे पहा, त्यांचं क्रियाकर्म होत असताना त्यांची आवडती माणसं दुःखात ठेवू नका. आईसाहेब, आपण आज्ञा करताच मोरोपंत आणि अनाजींच्या बेड्या काढल्या. ते माहीत आहे आम्हाला. आता आपण राजे. राजकारण आम्हाला कळत नाही. पण आपली नवी घडी. एक एक माणूस त्यांनी मोलाने जतन केलं. काही वेळा शिक्षेपेक्षा क्षमेने कार्य साधून जातं. मागचं सगळं विसरा राजे. हीच माणसं जुळवून घेता आली तर पहा. जी. जशी आज्ञा. ही आज्ञा नाही. आम्हाला जे वाटलं ते आम्ही सांगितलं. आईसाहेब, आम्ही ऐकलं ते खरं का? आपण सती जाणार आहात. आमच्या हातून काही गुन्हा घडला का? गैरसमज करून घेता आहात राजे. त्यावेळी आम्ही गडावर असतो तर तेव्हाच सती गेलो असतो. पण का? त्याला स्त्री जातीतच जन्मावं लागतं. ते सांगूनही तुम्हाला कळायचं नाही. आईसाहेब, आपण जाऊ नका. आपली म्हणावी अशी कोणी माणसं आता उरलीच नाही. आपण राहिला तर आम्हाला जगण्याचं बळ येईल. आम्ही शंभू देवाची शपथ घेऊन सांगतो. ज्या दृष्टीनं आबासाहेब मासाहेबांकडे पाहत होते, अगदी त्याच निष्ठेने आम्ही देखील राहू. आईसाहेब, तुमच्या विना आम्ही ह्या जगात एकटे होऊन जाऊ. शपथ सुटली म्हणा राजे. आणि एकटेपणाचं भय बाळगू नका. राजे लोकांच्या माथी एकटेपणच असतं. त्याची सवय आपल्याला करून घ्यायला हवी. संभाजीराजांना तशाही स्थितीत हसू आले. राजांचे ते अश्रूंनी डबडबलेले डोळे आणि चेहऱ्यावरचे हसू पाहून पुतळाबाईंनी विचारलं, का हसलात राजे? काही नाही आईसाहेब. सहज आठवलं. काय आठवलं राजे? पुरंदरचा तह झाला. ओलीस म्हणून आम्ही मिर्झा राजे जयसिंगाकडे जाण्याचं ठरलं. आम्हाला एकटे जायला भीती वाटत होती. तेव्हा आबासाहेब हेच म्हणाले होते. ते शब्द क्षणभर आपल्या मुखाने आबासाहेब. बाळराजे, बोलू नका.
ती योग्यता आमची नाही. ती योग्यता असती तर आम्ही मागे कशाला राहिलो असतो. नेहमी मागून जायची सवय ना, तीच नडली. एकादशीला पुतळाबाई साहेब सती जाणार ही बातमी साऱ्या गडावर पसरली. गडाच्या सुवासिनी पुतळाबाईंच्या दर्शनासाठी येऊ लागल्या. थोड्या वेळाने पुरोहित आले. त्यांनी दाखविल्याप्रमाणे पुतळाबाईंनी सतीची वाणं दिली. आवरलेल्या हुंक्यांना वाट मिळत होती. एक एक सुवासिनी राणी साहेबांना हळद कुंकू लावून पाया पडत होत्या. उजव्या हाताने पुतळाबाई तबकातल्या मोहरा देत होत्या. महालातील साऱ्या स्त्रिया बाजूला झाल्या. संभाजीराजे उभे होते. त्यांचे लक्ष पुतळाबाई साहेबांच्या समोर ठेवलेल्या आबासाहेबांच्या चढावावर खिळलं होतं. संभाजीराजे पुढे आले. त्यांनी पुतळाबाईंच्या पायावर मस्तक ठेवले. अश्रूंनी पाय भिजत होते. प्रेमभराने पुतळाबाईंनी संभाजीराजांना उठवलं. राजे, आता फार मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. आपल्याला काय आशीर्वाद देऊ तेच कळत नाही. आम्ही जातो म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मृत्यू अटळ आहे. आम्ही कधीच मरणाचा विचार केला नाही. आम्हाला कधी त्याचं भयही वाटलं नाही. उलट आज मृत्यू समोर जाताना आनंदच वाटतोय. आपल्यालाही मृत्यूचं भय कधीच वाटू नये हाच आमचा आशीर्वाद आहे. बोलता बोलता पुतळाबाईंनी आपली कर्णभूषणे काढली. पायातली सोन्याची जोडवी काढली. ती संभाजीराजांच्या हाती देत त्या म्हणाल्या, येसू आणि भवानीला भेटायचं होतं. हे येसूला द्या. त्यांना आमचे आशीर्वाद सांगा. संभाजीराजे मागे सरले. पुतळाबाईंनी हात जोडून जमलेल्या जनसमुदायाला वंदन केले. शिडीवरून त्या चितेवर चढल्या. पूर्वेकडे तोंड करून त्यांनी चितेवर बैठक घेतली. हळूवार हातांनी आबासाहेबांचे जरी चढाव उचलून हृदयाशी कवटाळले. ब्राह्मणांचे मंत्रोच्चार कानावर पडत होते. चारी बाजूंनी ज्वालांनी वेढलेल्या त्या चितेकडे संभाजीराजे विस्फारित नेत्रांनी पाहत होते. तेजोमय चितेकडे पाहणाऱ्या संभाजीराजांच्या डोळ्यातले अश्रू आटून गेले. नकळत त्यांचे हात जोडले गेले. राजे म्हणाले, आईसाहेब गेल्या, पण जाताना आपल्या बरोबरच आमच्या आयुष्याचं देखील सोनं करून गेले. एवढं मोठं देणं अजून कोणी आम्हाला दिलं नव्हतं. संभाजीराजे शांत नजरेनं चिता पाहत होते. भर दिवसाही त्या चितेच्या प्रकाशात संभाजीराजे उजळून निघाले होते. धन्यवाद.